अंबड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच एलईडी स्क्रीन तर स्ट्रॉंग रूममधील सर्व चित्रीकरण 24 तास दिसणार आहे। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे। स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे। तर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। तर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आलेले आहेत। अंबड येथील जे स्ट्रॉंग रूम आहे, तर अंबड येथील स्ट्रॉंग रूमला सुरुवातीपासूनच आपण त्रिस्तरीय हे केलं बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे। त्यात पहिल्या स्तरावर SRPFचे बंदोबस्त आहे, दुसऱ्या स्तरावर हेडक्वार्टरचा बंदोबस्त आहे आणि तिसऱ्या स्तरावर प्रॉपर पोलीस स्टेशन आणि उपविभागातला बंदोबस्त आहे। त्याचबरोबर आपण नवीन प्रशासनाच्या वतीने एक नवीन उपक्रम राबवला की जे CCTV जे आहेत आतमधले त्याचं सर्व चित्रीकरण नागरिकांसाठी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामुळे त्यांना कुठलाही संभ्रम राहणार नाही। प्रशासनाकडून एकदम पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे कोणी उमेदवार असतील, पक्षाचे नेते असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा इतर सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना याबद्दल कुठला संभ्रम राहणार नाही किंवा साशंकता असणार नाही, यासाठी म्हणून प्रशासनाने एक नवीन उपक्रम राबवलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।